जर तुम्ही देवावर रागावलेले असाल, निराश असाल आणि कठीण परिस्थितीतून जात असाल आणि असं वाटत असेल, की ह्याच्यातून आपल्याला काही मार्ग आहे का? बऱ्याच वेळेस असं होतं आणि असं होत असतं आणि कितीतरी जण ह्या परिस्थितीमध्ये आहेत आणि ते देवाचे लोक. परंतु अशा वेळेस आपण हे विसरलं नाही पाहिजे, की देव आहे आणि तो आपली काळजी वाहणार आहे. त्याची आपल्यासाठी एक योजना आहे. आणि अशाच परिस्थितीतून जात असलेल्या एका स्त्रीचा आपण आजपासून अभ्यास करणार आहोत. खरं तर 2 स्त्रियांविषयी आणि तिचं नाव आहे रूथ. आणि म्हणून तुमच्याजवळ जर शास्त्र असेल तर रूथचं पुस्तकाचा पहिला अध्याय तुमच्या पुढे काढून ठेवा. शास्त्रामध्ये 2च पुस्तकं स्त्रियांच्या नावाचे आहेत. एक आहे रूथ आणि दुसरं आहे एस्तेर. रूथ ही विदर्भी बाई होती आणि एस्तेर ही यहुदी होती. आणि या 2 स्त्रिया देवाने त्यांच्या जीवनात कसं कार्य केलं, कोणत्या परिस्थितीतून पार गेल्या, त्यांनी काय फेस केलं आणि कशी देवाची योजना त्यांच्या जीवनात सिद्धीत केली. आणि म्हणून आजपासून आपण एक नवीन संदेश मालिका सुरू करणार आहोत, जिचं नाव आहे रिस्टोरेशन ऑफ ब्रोकन लाईफ. उद्ध्वस्त जीवनाची पुनर्स्थापना. रेस्टोरेशन ऑफ अ ब्रोकन लाईफ. उद्ध्वस्त जीवनाची पुनर्स्थापना. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे व्हेन इट ऑल फॉल्स अपार्ट. जेव्हा सर्व काही उद्ध्वस्त होते. व्हेन इट ऑल फॉल्स अपार्ट. जेव्हा सर्व काही उद्ध्वस्त होतं. जर हा अनुभव तुम्हाला असेल, सर्व काही उद्ध्वस्त झालेले असेल तर धीर धरा. देवाच्या वचनात आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर आहेत. रूथचं पुस्तकाचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन. शास्त्रांच्या अंदाने म्हणजे काळात देशात दुष्काळ पडला. आता देश कोणता होता? इस्रायल. आणि शास्त्रे ज्यावेळेस राज्य करीत होते, आपल्याला माहित आहे की शमशोन, जेफ्ता वगैरे हे शास्त्रे घेऊन गेले. म्हणजे जोपर्यंत संदेश ते देवाने नेमलेले नव्हते, त्याच्या अगोदरचा काळ हा शास्त्रांचा काळ होता. आणि त्यांच्या काळात म्हणजे सिच्युएशन, त्यावेळेची परिस्थिती कशी होती हे लक्षात घ्या. शास्त्रांच्या काळात देशात दुष्काळ पडला. आता पहा, रूथची कथा ही एक उद्ध्वस्त झालेल्या जीवनाची कथा आहे, की ज्या जीवनाला काही अर्थ उरलेला नव्हता, काही होप्स नव्हते. काय होईल, काय चाललेलं आहे काही माहित नव्हतं. आणि ह्याच्या पलीकडे म्हणजे रूथ ही विधर्मी मुलगी होती. तिला खऱ्या देवाची ओळख नव्हती. पण तरीही देवाने कसं तिच्या जीवनात कार्य केलं आणि कसं आज तुमच्या जीवनात करू शकतो, हे ह्या पुस्तकातून आपण शिकणार आहोत. आता शास्त्र्यांचा काळ कसा होता हे जर आपल्याला पाहायचं असेल तर त्याच्या अगोदरचं पुस्तक शास्त्रेचं पुस्तकाचा शेवटचा अध्याय, शेवटचं वचन बघा. शास्त्रे 21 आणि 25 इथं असं लिहिलेलं आहे, त्या काळी इस्रायलचा कोणी राजा नव्हता, ज्याला जे बरे दिसे ते तो करी. म्हणजे राजकीय परिस्थिती, वातावरण कसं होतं की कोणी राजा नव्हता, कोणती सत्ता नव्हती, कोणताही कंट्रोल नव्हता आणि ज्याला जे वाटेल ते तो करत होता. नो लॉ अँड ऑर्डर. 17वा अध्याय 6वं वचन बघा. शास्त्रेचं पुस्तक 17वा अध्याय आणि वचन 6 इथे सुद्धा याचं वर्णन असं केलेलं आहे. त्या काळी इस्रायलचा कोणी राजा नव्हता, जो जो आपल्या नजरेस येईल तसे करीत असे. 18वा अध्याय पहिलं वचन. त्या काळी इस्रायलचा कोणी राजा नव्हता. 19वा अध्याय पहिलं वचन. त्या काळी इस्रायलचा कोणी राजा नव्हता. बघा, आणि जेव्हा राजा, गव्हर्नमेंट सत्ता नसतो त्यावेळेस कोणती लॉ अँड ऑर्डर, कायदा सुव्यवस्था नसते. आणि अशा परिस्थितीमध्ये असं वातावरण त्या ठिकाणी तयार केलं. किती भयानक वातावरण असेल बघा. आणि आजची परिस्थिती फारशी काही वेगळी नाही ना. आणि काय झालं बघा, अशा वातावरणात, अशा परिस्थितीमध्ये रूथ 1 आणि 1. शास्त्राच्या अंदाने किंवा काळात देशात दुष्काळ पडला. जेरुसलेमेत दुष्काळ पडला. आता दुष्काळ ह्याच्या पूर्वी पण पडले. अब्रामाच्या काळात दुष्काळ पडला, इसाकाच्या काळात पडला, याकोबाच्या काळात पडला.
आणि काही वेळेस शास्त्रात असं सांगितलं की ज्या ज्या वेळेस इस्रायल लोक, देवाचे निवडले लोक मूर्तीपूजा करत असत, इंटरकास्ट आंतरजातीय विवाह करत असत, भ्रष्ट होत असत, त्या त्यावेळेस देव त्यांना शत्रूच्या हाती देत असे. त्या त्यावेळेस तो दुष्काळ पडू देत असे. आणि त्यावेळेस जेव्हा ते देवाचा धावा करीत, देव त्यांच्या देशावर पाऊस पाडेल. म्हणून दुष्काळ इट वॉज अ फॉर्म ऑफ अ जजमेंट, हा न्यायाचा एक प्रकार होता. आणि या ठिकाणी असं झालेलं आहे की असा काळ होता, असं वातावरण होतं, कोणी राजा नव्हता, लॉ अँड ऑर्डर ज्याला जे पाहिजे ते करत होता. आणि त्याच्यात आणखी परिस्थिती बिघडली की दुष्काळ पडला. बघा, विचार कर, त्या सीन कसं असेल कल्पना करा. आणि मग वचन 2, वचन 1, त्या समयी बेथलेम यहूदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र घेऊन मोआब देशात काही दिवस राहावयास गेला. एक फॅमिली राहत होती, नवरा बायको, त्यांना 2 मुलं होती. आणि दुष्काळ पडल्यामुळे हे लोक इस्रायली होते, म्हणजे देवाचे लोक होते. त्यांनी काय केलं? स्थलांतर केलं. त्यांना वाटलं की आपण स्थलांतर केलं, जागा बदलली, दुसऱ्या ठिकाणी जर राहायला गेलो तर प्रॉब्लेम सुटेल. पण जागा बदलल्यामुळे, स्थलांतर केल्यामुळे प्रॉब्लेम सुटतात का? नाही. आणि म्हणून या माणसाने त्याची बायको, त्याची स्त्री आणि 2 मुलं घेऊन मोआब देशात, कोणत्या देशात? तर मोआब देशात. आता आपल्याला माहिती आहे की मोआबाची निर्मिती, मोआब हे इस्रायलचे शत्रू. मोआबाची निर्मिती लोटाच्या द्वारे झाली. ज्यावेळेस लोट सदोमातून वाचला, ज्यावेळेस त्याच्या मुलींनी त्याच्याशी सहवास केला आणि स्वतःच्या मुलीपासून झालेला जो पुत्र, त्याचं नाव होतं मोआब, बॉर्न ऑफ इन्सेस्ट. आणि म्हणून देवाला ह्या लोकांचा तिटकारा होता. हे लोक इस्रायलाचे शत्रू होते. आणि हा माणूस, एक देवाचा इस्रायली माणूस, दुष्काळ पडल्यामुळे, प्रॉब्लेम झाल्यामुळे काय निर्णय घेतोय बघा, की जे आपले शत्रू आहेत तिथं जाऊन, त्यांच्या देशात जाऊन राहायचं, सेटल व्हायचं. आणि शास्त्र असं सांगतं की काही दिवस तात्पुरतं राहायला गेला, की दुष्काळ संपला की आपण परत रिटर्न येऊ. बघा, तो शब्द बघा शास्त्रामध्ये, की काही दिवस तो राहायला गेला. आणि मग दुसऱ्या वचनात त्याचं नाव सांगितलं की त्या पुरुषाचे नाव अलीमलेक, त्याच्या स्त्रीचे नाव नानी, त्याच्या 2 पुत्रांची नावे महलोन व खिल्लोन अशी होते. याचं नाव अलीमलेक असं. अलीमलेक या शब्दाचा अर्थ काय आहे? माय गॉड इज किंग, माझा देव राजा आहे. किती आशेने, किती विश्वासाने बाळ झाल्यावर त्याच्या आई बापाने ते नाव ठेवलं असेल, नाही का? किती वेळेस असं होतं की नावं ठेवली जातात, डॅनियल, डेव्हिड वगैरे वगैरे, पीटर, मेरी. परंतु हे लोक, हे मुलं, हे मुली अगदी त्या नावाच्या विरुद्ध त्यांचं कॅरेक्टर नाही का? आणि इथं पण असं झालं की नाव अलीमलेक, तर त्याने देव त्याचा राजा आहे तसं मानलं नाही. देव खरंच काळजी घेत मानलं नाही की आपण मरून जाऊ, आपले मुलं, आणि म्हणून आपण मोआब देशात जाऊ, थोडे दिवस राहू, त्याला काय होतं असं म्हणून तो त्या ठिकाणी राहाव्यास गेला. त्याच्या स्त्रीचे नाव नामी. नामी या शब्दाचा अर्थ आहे प्लेझंट किंवा छान. आणि त्याच्या 2 मुलांची नाव खिल्योन आणि महलोन आणि खिल्योन ही होती. बघा, आणि ही फॅमिली, ही एफ्राती म्हणजे बेथलेम यहूदा येथील रहिवासी होती. म्हणजे इस्रायली लोक होते, म्हणजे देवाचे लोक होते. आणि ह्यांनी ठरवलेलं आहे की मोआब देशात जाऊन राहील, आणि ती मोआब देशात जाऊन राहिली. आता बघा या ठिकाणी काय झालं. ह्या फॅमिलीने 3 चुकीचे निर्णय घेतलेले आहेत. पहिला निर्णय हा की देवाने नेमलेलं ठिकाण, देवाचा ठिकाण, देवाचा देश यरुसलेम त्यांना दिलेले जाणं, हे सोडून जायचं. हा चुकीचा निर्णय. बेथलेम सोडण्याचा निर्णय हा रॉंग होता. आणि तुम्हाला माहिती आहे का, देवाने नेमलेलं ठिकाण सोडण्याचा निर्णय नेहमी रॉंग असतो, तो कधीच बरोबर नसतो. दुसरा चुकीचा निर्णय होता की मोआब देशात जाण्याचा. अनुवाद 23 आणि 3 मध्ये जर वाचलं, Deuteronomy 23:3,
तर मवा हे इस्रायलाचे शत्रू होते. देवाने स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवू नका. लढाईच्या वेळेस ज्या वेळेस ते इस्रायलवर हल्ला करत होते की देवाने सांगितलं की त्यांना त्यांच्या जनावरांना मुलाबाळांना मारून टाका. परंतु ह्या लोकांनी कॉम्प्रोमाइज केले. हे लोक कॉम्प्रोमाइज करणार आहेत. बघा, तडजोड करणं पापाशी, सैतानाशी, त्याच्या लोकांशी हे डेंजर. ते कधी ते सुरक्षित नसतं, लक्षात घ्या. तर दुसरा निर्णय जो त्यांचा चुकीचा होता तो म्हणजे बेथलेहेम सोडून मोआब येथे जाणे. बेथलेहेम या शब्दाचा अर्थ आहे भाकरीचं घर, हाऊस ऑफ ब्रेड, आणि त्याच ठिकाणी दुष्काळ आहे. असं होतं, होत असतं. ज्या वेळेस देवाचे लोक देवापासून दूर जातात त्यावेळेस प्रॉब्लेम येतो. त्याला सैतान जबाबदार नसतो. बऱ्याच देवाच्या लोकांना वाटतं की सैतानाने असं केलं. नाही, देव ते रूप देतो, ती परिस्थिती येऊ देतो, ती अडचण, तो प्रॉब्लेम येऊ देतो, आणि त्यावेळेस आपण काय निर्णय घेतो हे महत्वाचा. देवाकडे येतो की देवापासून दूर जाय. आणि यांनी ह्या माणसाने अलीमध्ये ज्याचं नाव आहे माझा देव, देव माझा राजा, तो देवाला सोडून, देवाने नेमलेलं ठिकाण सोडून मोआब इथे थोडे दिवस स्थलांतर करीत आहे. किती विशेष आहे नाही का? आणि तिसरा जो निर्णय घेतला तो या ठिकाणी सांगितलेला आहे वचन 3. पुढे असे झाले की नामीचा पती अलीमलेक हा वारला आणि नामी व तिचे 2 पुत्र मागे राहिले. अनपेक्षित घटना घडली. थोडे दिवस सेटल व्हायला म्हणून गेले, परत येणार होते, परत प्लॅन होते. आल्यानंतर असं करायचं, तसं करायचं, इथं सेटल व्हायचं, हे घर बांधायचं, हे शेती करायची. काय झालं की मध्येच तो मरून गेला आणि ती बाई नामी विधवा झाली. आणि पुढे काय झालं, नामी व तिचे 2 पुत्र मागे राहिले. त्या दोघांनी 2 मोआबी स्त्रिया बायका केल्या. आणि हा तिसरा चुकीचा निर्णय. बेथलेहेम सोडलं तर सोडलं, मोआब देशात, शत्रू देशात गेले तर गेले, पण देवाने स्पष्ट सांगितलं होतं की ह्या लोकांशी कोणतेही सोयरी संबंध ठेवू नका, त्यांच्या मुली करू नका, तुमच्या मुली त्यांना देऊ नका. पण या ठिकाणी काय झालेलं आहे की थोडे दिवस करता करता तिथे राहिले, इतके एकरूप झाले, इतके ऍडजस्ट झाले, इतके फ्रेंडली झाले, बिझनेस कॉन्टॅक्ट आणि सोशल कॉन्टॅक्ट, की डायरेक्ट फॅमिली रिलेशन. हा तिसरा चुकीचा निर्णय की त्यांनी देवाची आज्ञा मोडली. देवाने जे सांगितलं होतं की या बायका करू नका, ह्या बाईने, नामीने आपल्या 2 मुलांना 2 मोआबी स्त्रिया बायका केल्या. हे तिसरा निर्णय बघा. आणि एकीचे नाव होते अर्पा आणि दुसरीचे नाव होते रूथ. रूथ या शब्दाचा अर्थ आहे फ्रेंडशिप, आणि अर्पा या शब्दाचा अर्थ आहे भीती किंवा क्लेश, दुःख. नंतर महलोन व खिल्योन हे दोघे मरण पावले. याप्रमाणे नामी आपले 2 मुलं व आपला पती यांना अंतरले. एकामागून एक ट्रॅजेडी. किती वेळेस असं होतं की एक प्रॉब्लेम आला की लगेच दुसरा, लगेच तिसरा, आणि एकदम सगळे प्रॉब्लेम येतात. आणि इथं पण असंच झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे हे देवाचे लोक आहेत. देवाच्या लोकांच्या जीवनात प्रॉब्लेम येतात. का बरं? का? हा प्रश्न आहे, आणि त्या प्रश्नाचं उत्तर फक्त देवाच्या वचनात आहे. ज्या वेळेस आपण देवाने नेमलेलं ठिकाण, देवाच्या लोकांची संगत देवाला सोडतो, आपण जसं काय कायदा आपला जीवन हातात घेऊन आपण म्हणू शकतो काय ते देव काय करत, मीच माझं जीवन चालवतो, मीच माझे निर्णय घेतो, त्यावेळेस आपण भयंकर मोठी रिस्क घेत असतो. आणि या ठिकाणी त्यांनी सेटलमेंटसाठी थोडे दिवस म्हणून तिथे गेले. आणि करता करता काय झालं की ही ट्रॅजेडी झाली. अलीमेलेक पण वारला आणि त्याचे 2 तरुण मुलं पण वारली. नामी तर विधवा झालीस, पण त्या 2 विधर्मी स्त्रिया रूथ आणि अर्पा त्या सुद्धा विधवा झाल्या. माझा पॉइंट असा आहे की समजा त्यांनी ह्या बायका केल्या नसत्या तर त्यांना ह्या ट्रॅजेडीला, या दुःखाला तोंड द्यावं लागलं असतं. कधी कधी देवाचे लोक चूक करतात आणि त्याच्यामुळे जे देवाचे नाही त्यांना आपण आशीर्वाद करण्याच्या ऐवजी शाप किंवा प्रॉब्लेम करत असतो.
जसं योनाच्या बाबतीत, की त्या लोकांना कळलं की ह्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम आहे आणि त्याला शेवटी नाईलाजाने समोर जातात. किती लाजेची गोष्ट असते की आपण दुसऱ्याला आशीर्वादाच्या ऐवजी प्रॉब्लेम होतो, हेडेक होतो, शाप करतो. ह्याच्यापेक्षा भयानक काही असू शकतं. तर हे 3 चुकीचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. आणि मग पुढे काय होतं बघा. वचन 6, परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यांना अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मोआब देशात कळले. तेव्हा त्या देशातून आपल्या दोघी सुनासह परत जाण्यास ती निघाली. आता काय झालंय का मागे बेथलेहेमात यरूशलेम की दुष्काळ कायमचा राहिला नाही. प्रॉब्लेम हे कायमचे राहत नसतात. बरं का? देव सर्वदा दोष देत राहत नाही, शिक्षा देत राहत नाही. परिस्थिती बदलली, सगळे दिवस सारखे नसतात. देवाने त्याच्या लोकांची भेट घेतली, प्रॉब्लेम सुटला आणि ही बातमी नामेला कळली. आणि मग तिने निर्णय घेतला की आता आपण परत आपल्या देशात, आपल्या गावात, आपल्या लोकांकडे नाही. आता हा तिचा निर्णय बरोबर होता की परत जाणार. आणि तिने ठरवलं की दोन्ही सुनांना घेऊन जाईल. कारण देवाने आपल्या लोकांचा समाचार किंवा भेट घेतलेली आहे. प्रॉब्लेम सुटलेला आहे. बघा, या ठिकाणी या वागण्यावरून अलीमलेक आणि नामी यांच्याही दिसून येतं की जरी हे देवाचे लोक होते, जरी हे यहुदी इस्रायली होते, तरीही ते फक्त नामधारी होते. ते फक्त नामधारी, नावाने यहुदी होते, म्हणवायला देवाचे लोक होते, पण खरंच त्यांचा विश्वास मनापासून देवावर नव्हता. जर असता तर त्याने बेथलेहेम सोडलं नसतं. आणि म्हणून या गोष्टी घडल्या. आता बघा, परंतु ज्यावेळी तिला कळतं की तिथं दुष्काळ संपलेला आहे, म्हणजे अजूनही तिचे विचार ह्या जगी गोष्टीवर आहे. ज्या ट्रॅजेडी झाले, नवरा वारला, 2 मुलं तरुण वारले, ह्याच्याबद्दल वाईट किंवा पश्चाताप होतं हे नाहीये, पण देवाने भेट घेतली, दुष्काळ संपलेला आहे. म्हणजे परत आता आपण नव्याने सुरुवात करून परत आपलं चांगलं होतं. बघा, कशा टाईपची बिलीवर, कशा टाईपची विश्वासणारी नाणी होते. किती जगिक विचार, किती एक विचार. आणि असे विचार बिलीवर लोकांचे असू शकतात का? हो. आज बघा, 90, मी तर म्हणतो 90-99% कारण वेगवेगळ्या चर्चेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मी असं अनुभवलेलं आहे की 90 काय 99% प्रेयर रिक्वेस्ट, प्रार्थना, विनंती आणि साक्ष या फक्त आणि फक्त जगी गोष्टीबद्दल असतात. बिझनेसचं काम झालं, हे झालं, ते झालं. प्रेयर रिक्वेस्ट पण त्याच असतात. नोकरी लागावी म्हणून काम करा, प्रार्थना करा आणि घर व्हावं म्हणून प्रार्थना करा. आणि देवाची मग म्हणजे याच्यावरून हे समजतं की तो काळ, त्या काळातले लोक आणि आपण काही फारसे वेगळे नाही. आणि म्हणून शास्त्र काय पुरातन काळातलं किंवा त्याच्यासाठी लागू आहे ब्रदर आज नाही असं नाहीये. ते पण आपल्यासारखेच माणसं होते. ते पण आपल्यासारखेच काही वेळेस नामधारी मूर्खासारखे वागत होते. आणि आपल्यासाठी लिहिलेलं आहे. आणि पुढं काय झालं बघा, ज्यावेळी तिला कळलं, हिने निर्णय घेतला की परत जाणार. आणि हा चांगला निर्णय बघा. आता जरी चुकीचा उद्देश आहे, पण निर्णय चांगला आहे. बरेच वेळेस चुकीचा उद्देश आणि लोक चर्चला येतात, देवाकडे वळतात की प्रार्थना केला, आमचा प्रॉब्लेम सुटवला, आम्ही बरं होऊ. उद्देश चुकीचा आहे, पण निर्णय चांगला की देवाकडे वळू, इतर देवाकडे, मुक्तांकडे वळा. तर उद्देश काय? बरं होऊन त्या शरीराने काय करायचं? देवाचा गौरव करायचा. समृद्ध होऊन काय करायचं? देवाच्या राज्याची उभारणी करायची. उद्देश काय? कशासाठी? ते महत्वाचं. आणि या ठिकाणी तिचा निर्णय चांगला आहे आणि तिने निर्णय घेतला की परत जाण्याचा. आणि ज्या वेळेस देवाचे लोक शुद्धीवर आहेत, त्या वेळेस ते परत गेले. अब्रामाने ती चूक केली, मिस्र देशात गेला आणि देवाने त्यावेळेस त्याला सांगितलं, त्यावेळेस तो परत यायला निघाला. इसाकाने त्याच्या पुत्राने ती चूक केली, तो परत परत येणं हे महत्वाचं आहे. आपण परत चुकतो, तुम्ही चुका केल्या, मी केल्या, परंतु परत येणं हे महत्वाचं असतं. ती तिथेच राहिली नाही, तिने निश्चय केला. आणि पुढे काय होतं, ती आपल्या दोघी सुना सह राहत होती. तेथून निघून यहुदा देशात जावयास मार्गस्थ झाली. वचन 8, नामी आपल्या दोघी सुनांना म्हणाली,
तुम्ही दोघी आता आपापल्या माहेरी जा. तुम्ही जरी जशी मृतांवर व माझ्यावर माया केली तशी परमेश्वर तुमच्यावर करू. हिअर इज अ बॅकस्लिडन लेडी. एक थंडावलेली नामधारी देवाची बाई आहे आणि मी चुकीचा सल्ला, चुकीची प्रार्थना करेल. थंडावलेले लोक जेव्हा आशीर्वाद देतात ना, त्या आशीर्वादाला, त्या बोलण्याला काही अर्थ नसतो. आता तिने निर्णय घेतलाय, त्या तिच्या सुना आहे, बरोबर आहे, तर ती त्यांना सांगते की तुम्ही परत तुमच्या घरी, तुमच्या लोकांकडे, तुमच्या देवांकडे जा. हे मात्र चुकीचं आहे. त्या सर्व काही सोडून लग्न करू त्याकडे आलेले होते आणि आता त्यांनी कुठं जाईल. हा सल्ला काही योग्य आहे का? म्हणून आपण काय सल्ला देतो हे महत्वाचं. आपण जर देवाबरोबर चालत नसलो, देवामध्ये नसलो, तर आपण कोणी दुसऱ्यांना सल्ला देऊ नये. कारण आपल्या सल्ल्यावर दुसरा कोणी निर्णय घेत असेल तर त्याला कारणीभूत आपण करू. म्हणून हे तितकंच महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी 6व्या वचनातून आपल्याला समजतं की देव त्याच्या लोकांची काळजी घेत असतात. 7व्या वचनावर ते समजतं की नामीने मागे जाण्याचा निर्णय जो घेतला तो योग्य असा निर्णय आहे. आणि वचन 8 मध्ये जो निर्णय तिने घेतला की ज्या सुनांना सांगायचं की तुम्ही परत जा, तो मात्र चुकीचा निर्णय, चुकीचा सल्ला आहे, रॉंग डिसिजन आहे. आता प्रश्न असा आहे की तिने त्या सुनांना परत जायला का सांगितलं. आणि याचं कारण हे की त्या सुना विधर्मी आहेत, ती ख्रिस्ती किंवा यहुदी आहे. जर ती तिच्या लोकांकडे परत गेली तर त्या सर्व बायका आणि ते सर्व लोक म्हणतील की ह्यांनीच चूक केली, देवाचं ठिकाण सोडून मोआब देशात शत्रूंच्या तिकडे गेले तर गेले. बायका पण केल्या. म्हणजे काय इंटरकास्ट, म्हणजे एवढं धडधडीत देवाची आज्ञा मोडली. आणि हा पुरावा, या 2 सुना हा पुरावा घेऊन ती परत जाऊ इच्छित नव्हती, म्हणून तिने सांगितलं की तुम्ही तुमच्या घरी परत जा. की लोक मला विचारतील, पाहतील की काय तुम्ही काय इंटरकास्ट केलं, तुम्हाला माहित नाही देवाची आज्ञा. तिथं राहायला गेले तर गेले, लग्न पण केले, लोक काय म्हणतील. आणि म्हणून हा पुरावा नष्ट करण्यासाठी ती त्या सुनांना सांगत आहे की तुम्ही परत. बघा, चुका केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करायचा नसतो, तर आपली चूक, आपलं पाप कबूल करायचं असतं. शास्त्र सांगते की जो आपले दोष झाकतो त्याचं बरं होत नाही, पण जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया नाही. ते झाकण्याचा, ती सगळे प्रूफ डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करत आहे की मी गेले ट्रॅजेडी झाली, माझे नवरा मुलं वागले परत आहे. पण मुलांचे लग्न इंटरकास्ट झाले हे तिला लोकांना, बायकांना दाखवायचे, म्हणून ती म्हणते की तुम्ही परत जा. 3 निर्णय या ठिकाणी आपण पाहतो. वचन 8 मध्ये नामीचा निर्णय की झाकून टाकण्याचा, टू कव्हर अप. आता पुढे जर आपण वाचलं तर असं सांगितलेलं आहे, त्यांचं संभाषण आहे सुनेच्या बरोबर. ती म्हणते की आता माझं वय झालेलं आहे आणि मी तिथं कोणते लग्न करून देऊ आणि तुम्हाला माझ्या बरोबर येऊन काही फारसा फायदा होणार नाही आहे. तुम्ही तुमचा लाईफ तुम्ही सेटल व्हा. एक देवाची बाई विधर्मी सुनांना सल्ला देते आणि काय म्हणते, वर परमेश्वर तुमचे कल्याण करो. या बोलण्याला काय अर्थ होता. जेव्हा आपण देवामध्ये नसतो, देवाचं नाव तो म्हणतो, तू आपला देव परमेश्वराचे नाव व्यर्थ घेऊ नको. सल्ला देतो तुम्ही परत जा, म्हणजे परत तुमच्या देवांकडे, तुमच्या लोकांकडे जा, परत त्या लोकांचा. बघा, ती त्यांना जसं सोडून देत नाही आणि त्या म्हणतात की आम्ही जाणार नाही. बघा, परमेश्वर करो, वचन 9, परमेश्वर करो आणि तुम्हाला पतिग्रह प्राप्त होऊन विसावा मिळेल. बघा, ते आता दाखवतं की ती खूप धार्मिक आहे, देवावर विश्वास ठेवणारी आणि घरी घरी परमेश्वराचं नाव घेते, पण ऍक्च्युली ती देवावर, स्वतःवर, परिस्थितीवर रागवलेली आहे. आणि म्हणून प्रत्येक जण ते देवाचं नाव घेतात, प्रार्थना करतात, चर्चला येतात, ते सगळे देवाचेच असतात असं नाही, लक्षात घ्या.
त्या काढून रडू लागल्या. अर्पा हिने सासूचा मुका घेतला, म्हणजे निरोप घेतला. खूप तिला बिलगून. आता या ठिकाणी 3 महत्वाचे निर्णय आपण. नामीचा निर्णय की आपलं पाप झाकून टाकायचं, पुरावा ठेवायचा नाही. येरुशलेमेत जाताना काही पुरावा ती सुनेचा घेऊन जायचा नाही. आपण काय केलं कोणाला दाखवायचं नाही, कळू द्यायचं नाही. वचन 14 मध्ये अर्पा जी होती एक सून, तिचा निर्णय आहे. आणि तिने काय निर्णय घेतला आहे, ती अगोदर म्हटली, रडली, पण नंतर तिने विचार केला की ठीक आहे, मी हिच्याबरोबर राहिली, हे देवाचे लोक, यांचा देव आकाश पृथ्वीचा निर्माण करता यांनी पराक्रम केले, पण मग असं का झालं? माझा सासरा, माझा नवरा का वाटला? खरंच मला काही भवितव्य, काही होप्स, काही भवितव्य आहे का? आणि म्हणून ती द्विधा मनस्थितीत होती. आणि शेवटी काय झालं की तिने चुकीचा निर्णय घेतला. तिने विचार केला की ह्या बाई बरोबर जाऊन आपलं काही कल्याण होणार नाही, आपण आपलं लाईफ जगू, आपण आपलं सेटल. आणि म्हणून तिने त्याच्या सासूचा मुका घेतला. आणि मग दुसरा निर्णय असा की अर्पा गेव अप. अर्पाने हार मानली. तिने जीवनाची हार मानली, तिने सोडून गेली. तिने निर्णय घेतला की आता आपण आपल्या पद्धतीने जगायचं, लग्न करायचं, सेटल व्हायचं. आणि पुढे जर आपण वाचलं त्याच वचनामध्ये असं लिहिलंय की रूथ नावेला बिलगून राहिली. रूथ क्लंग टू हर और क्लीव टू हर. म्हणजे रूथचा निर्णय काय होता की काही जरी झालं तरी नामीची आणि देवाच्या लोकांची साथ सोडायची नाही. आणि तो तिचा निर्णय 16 आणि 17 वचनात आपल्याला वाचायला मिळतो. त्याच्या अगोदर आपण 15 वचन वाचू. तेव्हा ती म्हणाली, पहा, तुम्ही जाऊन आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहे, आता तूही आपल्या जावेच्या मागून जा. म्हणजे तिला काही वाटत नाही की त्या विश्वासात आलेल्या होत्या, देवाकडे आलेल्या होत्या, आणि परत त्यांना मूर्तीपूजा करायला लावणार. ती खुशाल सांगते की तुम्ही आपल्या लोकांकडून देवाकडे परत. याच्यापेक्षा खालची लेवल, आत्मिक लेवल कोणती असू शकते का? याच्यापेक्षा खालच्या लेवलचं नामधारी कोणी होऊ शकतं का? नाही. ती म्हणते तुमच्या लोकांकडे जा. पण वचन 16 बघा. रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा, असे मला आग्रह करू नका. तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन, तुम्ही जिथे राहाल तिथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव माझा देव होईल. हा खूपसा निर्णय. नामीने दडपून टाकलं. नामीने काय केलं? कवर्ड. तिने झाकून टाकल्याचा निर्णय. अर्पाने अर्पा गेव, तिने हार मानली. पण रूथने काय निर्णय घेतला की मी तिच्याबरोबर आणि देवाच्या लोकांबरोबर आहे. असं तसं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, लग्न वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे, पण मी माझ्या सासूला आणि तिच्या देवाला आणि तिच्या लोकांना जे होईल ते आता इथून पुढे त्याच्या भरोशा. आता जरा विचार करा, आजकालचे टीव्ही सिरियल आणि पिक्चर पाहू, कोणती सासू, कोणती सून आपल्या सासूला असं म्हणू शकते का? मी तर म्हणतो कोणती बिलीवर सू आपल्या बिलीवर सासूला असं म्हणेल नाही. या ठिकाणी म्हणा, म्हणून रूटची कथा ही सासू सुनेची सुद्धा कथा आहे. तर फरक असा आहे की सासू नामधारी बिलीवर आहे आणि सून विधर्मी आहे. सासूची एक बॅड इम्प्रेशन, वाईट साक्ष, वाईट उदाहरण तिच्या पुढे आहे, आणि तरी ती म्हणते की तुमचे लोक ते माझे लोक, आणि तुमचा देव तो माझा देव आहे. याच्यापेक्षा लाजीचं काही असू शकतं? काय पाहिलं तिने? तिने ऐकलं असं 10 वर्ष शास्त्र सांगत की ते मोहात राहिले, पुढे दिवस राहायला गेले. आणि 10 वर्षामध्ये हिच्या नवऱ्याने, नामीने त्यांनी सांगितलं असेल की आमचा देव असा तसा, हे आपण हे करायचे, शाबात पाळायचा, नियमशास्त्र वगैरे, त्या देवाबद्दल सांगितलं आणि तिने विश्वास धरला. एकेने विश्वास ठेवला, त्याच्यामध्ये चालली, दुसरीने त्याला सोडून दिलं.
आणि म्हणून रूटचा निर्णय हा महत्वाचा होता. तुम्ही जो निर्णय घेता कठीण परिस्थिती, तो निर्णय महत्वाचा. जे काही तुम्ही निर्णय घेतले आज आहात, आज घडलेला आहे. लग्नाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत, आणि जे आज इथून पुढे निर्णय घ्याल ते पुढे काय होणार आहे हे त्या निर्णयावर अवलंबून आहे. आणि म्हणून निर्णय म्हणतो. तर बघा, रूटने रूट took a decision to stand up and follow the law. की परमेश्वरावर विश्वास ठेवायचा हा निर्णय केला. अर्पाने तिचा मुका घेतला आणि ते निघून गेली. आपण कधी पुढे अर्पाचा उल्लेख नाही, तिचं काय झालं आपल्याला माहित नाही. परंतु रूटचं काय झालं हे शास्त्रात सांगितलेलं आहे. बघा, जे चुकीचे निर्णय घेतात त्यांचं कुठेही नाव निघत नसतं. त्यांच्या नावाचं स्मरण या जगात या लोकांमध्ये राहत नसतं. आता 13 वचन आपण वाचू. 13 वचनात नामी काय म्हणत आहे याच्यावर तिचा राग देवावर किती आहे, परिस्थितीवर किती आहे हे आपल्याला दिसून येतं. वर्स 13, तरी ते प्राऊड होत तोपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल काय, त्यांच्या अपेक्षेने तुम्ही नवऱ्या वाचून राहाल काय. छे मुलींनो, तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे. आणि आता ऐका ती काय म्हणते, परमेश्वराचा हात माझ्यावर पडला आहे. म्हणजे काय, म्हणजे नामी देवाला जबाबदार नाही. किती वेळेस असं होतं की आपण चुका करतो, चुकीचे निर्णय घेतो आणि देवाला जबाबदार, आणि काही लोक मला ब्रदरला जबाबदार. या ठिकाणी तसं झालेलं आहे. आपली चूक कबूल करते, म्हणते की, आणि विधर्मी सोनाला सांगते की परमेश्वराचा हात माझ्यावर पडलेला आहे. परमेश्वराने सांगितलं होतं का मोवाब देशात यायचं? परमेश्वराने सांगितलं होतं की या सुना बायका करून घ्यायचं? नाही. आता तुमच्याबद्दल विचार करा. जी परिस्थिती आज आहे तुमच्या जीवनात, कौटुंबिक, आर्थिक, जे काही घडलेलं आहे याला देव जबाबदार आहे. देवाला विचारलं होतं. आणि म्हणून ज्या वेळेस कोणी मला विचारतं, लग्न फेल गेल्यानंतर किंवा काही ट्रॅजेडी झाल्यानंतर, प्रॉब्लेम झाल्यानंतर, सांगा ब्रदर देवाने असं का केलं, माझा लगेच त्यांना प्रश्न असतो की हे करताना देवाला विचारलं होतं, या गोष्टीबद्दल प्रार्थना केली, ही मुलगी मी करू का, हा मुलगा करू का, हा बिझनेस करू का, याच्यात हात घालू का, हे कार्य करू, जर नसेल तर देवाला जबाबदार करण्याचा काही अधिकार नाही. या ठिकाणी ही बाई थेट देवाला जबाबदार आहे. आणि ही एकच बाई नाही, अशा अनेक नानी तेव्हा होत्या, प्रत्येक काळात होत्या, आजही आहेत की ज्या देवाला जबाबदार होत आहे. परमेश्वराचा हात माझ्यावर पडलेला आहे. रूट एवढं असताना सुद्धा, हे बोलल्यानंतर सुद्धा, इतकी वाईट साक्ष आपल्या सासूची असताना सुद्धा प्रार्थना करणारी सासू रूट म्हणते, विधर्मी सून म्हणते की तुमचे लोक ते माझे लोक आणि तुमचा देव तो माझा देव आहे. काय बाई होती रूट, काय समर्पण होतं बघा. विचार कशा टाईपची सून होती. सर्वच मोवाब देशात सोडून गेली का नाही, तर ह्या फॅमिलीने तो निर्णय घेतला. एक चूक केली मोवाब देशात जाण्याचा, दुसरी चूक केली तिथल्या सोनं करण्याचा, आणि हाताने प्रॉब्लेम केले, आता देवाला जबाबदार बनवलं. सर्व जण तसे नसतात, सर्व चुकीचे निर्णय घेत नसतात. तर काही जण त्यांना वाटतं की प्लेस चेंज झालं, ठिकाण बदललं, लोक बदलले की आपल्या प्रॉब्लेम सुटतात. पण आपला पापी स्वभाव, आपले चुकीचे विचार, हे आपण कुठे गेलो, फॉरेनला जरी गेलो तरी ते आपल्या बरोबर असतात, नाही का? आणि म्हणून ठिकाण बदलून प्रॉब्लेम सुटत नसतात. जेव्हा आपण आपला दोष, आपला पाप कबूल करतो ना, त्यावेळेस देव आपला समाजावर आपली भेट घेत असतो. आणि आणखी एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की नामीच्या इतक्या वाईट साक्ष असून देखील रूथने तिच्या देवावर विश्वास ठेवला. काही वेळेस आपले वाईट साक्ष असतात, विधर्मी मित्रमंडळी आपल्याकडे पाहत नसतात, तरी ते देवा, ही देवाची कृपा आणि त्यांचा विश्वास असतो. म्हणून प्रश्न असा आहे की आज तुम्ही विधर्मी लोकांपुढे, मित्रमंडळी पुढे कशा टाईपचं उदाहरण,
एक बॅड एक्झाम्पल आहे की देवाचे लोक कसे असतात. देवाच्या लोकांच्या जीवनात एवढे प्रॉब्लेम काय? यांच्या जीवनात यांचा देव यांना सोडू शकेल तर माझं काय? पण काही असे असतात की ठीक आहे, आपल्याला माहित नाही की त्यांनी काय केलं, पण मी त्या देवावर विश्वास ठेवेन कारण तो खरा देव आहे. हा विश्वास नामेचा होता. वचन 17, तुम्ही मराल तेथे मी मरेल आणि तेथेच माझी मूठ माती होईल. मृत्यू फिरील तुमचा माझा कशाने वियोग झाला तर परमेश्वर मला त्यानुसार पारिपत्य करो किंबहुना अधिक करो. रूट तिचा डिसिजन, तिचा निर्णय आपल्या सासूला बोलून दाखविते. एक विधर्मित सून एका विश्वासणाऱ्या नामधारी सासूला तिचा निर्णय सांगत आहे की मरणाशिवाय तुमचा आणि माझा वियोग होणार नाही. मरेपर्यंत मी तुमच्याबरोबर, तुमचे लोक ते माझे लोक होतील आणि तुमचा देव तो माझा होईल. हा रोजचा निर्णय. मानेचा निर्णय काय, अर्थाचा काय, हा रोजचा निर्णय काय. या ठिकाणी तिचा विश्वास, तिचं समर्पण ईश्वराच्या देवाला, नामीच्या देवाला आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आपण याच्यावरून काय शिकतो की पळून जाऊ, ठिकाणा बदलू, प्रॉब्लेम सुटत नसतो. दुसरी गोष्ट अशी की आपण जे काही पेरतो त्याचीच कापणी करीत असतो. जे काही जीवनात घडत असतं ते देवाच्या आज्ञापालनामुळे ती आज्ञा मोठ्या मनात घडत असतं. आपल्या चुकीच्या निर्णयाने घडत असतं. आणि तिसरी गोष्ट ही की कोणतीही परिस्थिती जरी असली तरी सर्व दिवस सारखे नसतात. देव त्याच्या लोकांची भेट घेत असतो, पुनर्स्थापना करत असतो आणि कोणत्याही परिस्थितीत परमेश्वर कार्य करत असतो. आणि म्हणून हेच ना, की जरी तुमच्याकडून चुका झाल्या असतील, चुकीचे निर्णय घेतले, साक्ष गमावले असेल, बॅड इम्प्रेशन, वाईट साक्ष विधर्म्यापुढे असेल, तरी तो क्षमा करणारा देव आहे. आपण पाहू येणाऱ्या दिवसामध्ये की पुढे नामीच्या जीवनात आणि रूपच्या जीवनात परमेश्वर कसं कार्य करतो. म्हणून देव देवाच्या आशीर्वाद